students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve the Little River English workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी पुणे जिल्ह्यातून आहे आणि मी तुमच्यासाठी खास ऑनलाईन व्हिडिओज तयार करते. तर तुमच्या येथेचे भरपूर व्हिडिओ तयार केलेले आहेत. जर तुम्हाला ते सगळे बघायचे असतील आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकन दाबू शकता आणि चॅनलला जॉईनसुद्धा करू शकता. त्यानिमित्ताने तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सगळे व्हिडिओज मिळत राहतील, नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि आपण काय करूयात, आता आपण याचा इंग्लिश वर्कशॉप सोडूयात. पण या अगोदर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या द लिटल रिव्हरचा आपण वॉर्मिंग अप सोडवला आहे, त्याचाही व्हिडिओ तयार केला आहे. लिटल रिव्हर पण शिकवली आहे आणि मार्जिन क्वेश्चन्स पण मी घेतलेले आहे, त्याचाही व्हिडिओ तयार आहे. जर तुम्ही बघितलं नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आपण आता सगळ्यात पहिला प्रश्न बघूयात की क्वेश्चन नंबर 1, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. तर आता आपण यांची नावं लिहूयात पटापट. टू ट्रीज, दोन कोणत्या झाडांचा उल्लेख आला आहे? मँगो आणि पाम. टू ॲनिमल्स, मैना, जॅकल, काऊ. आता ॲनिमल म्हटलं, बर्ड नाही म्हटलं, त्यामुळे मैना नाही लिहिलं तरी चालेल, जॅकल आणि काऊच लिहा. टू सीझन, समर आणि आषाढ या दोन ऋतूंचा उल्लेख झालेला आहे. टू नॉन इंग्लिश वर्ड्स, गमचा आणि आषाढ हे दोन नॉन इंग्लिश म्हणजे काय की इंग्रजी भाषेतले शब्द नाही आहेत, दुसऱ्या भाषेतनं इंग्रजी भाषेत लिहिलेत. ओके, सो हे नॉन इंग्लिश वर्ड्स आहेत. टू डिफरंट थिंग्स ऑफ द डे, तर दिवसातल्या कोणत्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत? तर डस्क अँड डाऊन. डस्क म्हणजे संध्याकाळ आणि डाऊन म्हणजे काय? पहाट. सो डस्क अँड डाऊन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ज्या दिवसाच्या आपल्याला सकाळचा प्रहर आणि संध्याकाळच्या प्रहरी दिसतात. बी, पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. तर साऊंड व्यक्त करणारे दोन शब्द आपल्याला किंवा 4 शब्द आपल्याला कवितेतून उचलायचे. आन्सर लिहा. चर्पिंग पक्ष्यांचा आवाज असतो चर्पिंग. हाऊल कोल्ह्याचं हाऊलिंग. बॅबलिंग आणि थ्रिल. तर अशा प्रकारे 4ही जी शब्द आहेत आपल्याला साऊंड दर्शवतात. क्वेश्चन 2A, फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन, अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन. प्रश्न नीट समजून घ्या. आपल्याला इथे ॲलिट्रेशन हा अलंकार, त्याच्याबद्दल पण मी खास व्हिडिओ तयार केला होता की कसा ओळखायचा, त्याची लिंक पण मी तुम्हाला देते, ती लिंकसुद्धा बघून घ्या, समजून घ्या, छान अभ्यास करा. आता इथे आपण याचे उदाहरणं देणार आहोत आणि त्याचा जो पहिला शब्द आहे ज्याच्यावरनं हा ॲलिट्रेशन आहे हे आपण ओळखतो, त्याचं आपण खाली अंडरलाईन करायचं आहे. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज, हे आपलं पहिलं उदाहरण आहे. आता इथे आपल्याला दिसतंय की आपण काय करूयात, अंडरलाईन करूयात. हे बघा, काऊज, कार्ट्स कॅन क्रॉस, सी. तर इथे आपण अंडरलाईन केली, अशा प्रकारे तुम्ही पण अंडरलाईन करा. नो साईन ऑफ स्लाईम, द सँड्स शाईन ब्राईट. सेकंड लाईनमध्ये आपण स या उच्चाराला अंडरलाईन केली, सो एस. थर्ड लाईन आहे ॲट डस्क अँड डाऊन वन्स देअर बाथ इज डन. आता इथे बघा, डस्क, डाऊन आणि डन यालाच अंडरलाईन करायची, बाथला करू नका, ती उत्साहात झालेली आहे. तर तुम्ही फक्त इथेच करा डस्क, डाऊन आणि डनला. ओके, डी ड हा उच्चार आहे. आणि फोर्थ लाईन आहे गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक. इथे काय येणार आहे सांगा बरं, इथे कशाला अंडरलाईन आहे? सो इथे येणार आहे ब बॉईज अँड बाथ. ओके. फिफ्थ आहे दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. सो या लाईनमध्ये आपण बघतोय की वॉश क्लोथ टू ट्रॅप. सो इथे फक्त आपण याला अंडरलाईन केलं आहे टच्या उच्चाराला. सो अशा प्रकारे आपण इथे एक्झाम्पल दिलेले आहेत ॲलिट्रेशनचे, जे आपल्याला फक्त कवितेतले आहेत. सो वी हॅव गॉट 5 एक्झाम्पल्स फ्रॉम दिस पोएम अँड यू हॅव टू राईट इन दिस वे अँड try to understand the alliteration examples, and alliteration means figure of speech. B, pick out 4 lines that contain the figure of speech onomatopoeia. 4 लाईन्स काढायचं आपल्याला कवितेतल्या की ज्या आपल्याला दर्शवतात ओनोमोटोपोइया अलंकार. तर ओनोमोटोपोइयाबद्दल सुद्धा तुम्हाला शिकवलं होतं, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या. राईट डाऊन
द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड, ज्याच्यामध्ये आवाजाचा ध्वनी दर्शवला जातो. इथे ओनोमोटोपोइया आपल्याला दिसतोय. सो बॅबलिंग साऊंड्स हे एक्झाम्पल आहे. ॲज द मडी टोरंट स्विल्स अलॉंग, सो टोरंट हे पण स्विल्स अलॉंग हे पण आपल्याला साऊंड दर्शवतात, जे शब्द साऊंड दर्शवतात तिथे आपला ओनोमोटोपोइया दिसतं. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, सो चर्पिंग मैनाज. The jackal howl, so howl itself shows us the sound. Okay, so in this way we have got this 4 examples of onomatopoeia. Third question, rearrange the words in alphabetical order. Alphabetical order म्हणजे काय? A to Z च्या क्रमानं शब्द लावायचे आहेत. मी स्पेसिफिकली याचा व्हिडिओ तयार केला आहे, त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देते. कारण तुम्ही मला टीचरसारखे लिंक देते म्हणता, कारण आपल्याला एका व्हिडिओमध्ये सगळं नाही शिकवता येत ना. पण त्यासाठी खास व्हिडिओ केले, ते तुम्ही तुमच्या सोयीनं बघू शकता, हो की नाही. समजून घ्या, 10वीपर्यंत 10thपर्यंत तुम्हाला याचे प्रश्न विचारले जातात. सो एव्हरी year, every standard, you have to answer these questions, and this is sure and short you can get the good marks in this question. तुम्हाला या प्रश्नांमध्ये नक्की चांगले मार्क मिळू शकतात, हक्काचे मार्क आहेत. त्यामुळे समजून घ्या की हे अल्फाबेटिकल ऑर्डर करताना काय काळजी घ्यायची आहे. सो त्याचा व्हिडिओ पण बघा, पण आत्ता इथे अल्फाबेटिकल ऑर्डर नीट बघून समजून लिहा. आता इथे आपल्याला समर, साइन, स्लाइम, सँड, शेड, स्टीर, स्कोर, साऊंड, स्विल, स्ट्रॉंग असे सगळे स शब्द होते. पण आपण काय केलं, एस नंतर ए, स्कोर नंतर शेड, साइन, स्लाइम, साऊंड, स्टीर, स्ट्रॉंग, समर, स्विल अशा प्रकारे आपण क्रम लावलेला आहे. तो कसा लावला आहे तो समजून नीट लिहा. सेकंड वर्ड्स आहे बँक्स, ब्लॉसम, बॉयज, बाथ, बॅबलिंग. तर बॅबलिंग, बँक्स, बाथ, ब्लॉसम, बॉयज. थर्ड आहे दिस, थ्रू, टू, टॉफ, देर, दे, ट्रॅप, टोरंट. उत्तर येईल देर, देर, these, they, though, through, to, trap, torrent. And now the fourth question is, what aspects from the poem do the following phrases describe? So answer, their cool shade. Their cool shade ही phrase काय दर्शवतीये? The phrase describes the cool shade of the mango and palm ग्रूड्स. तर आपल्याला ह्या दाट झाडांची सावली दर्शवतीये. ओनली नी डीप याचं काय दर्शवती हे फ्रेज? द फ्रेज डिस्क्राइब्स द वॉटर इन द रिव्हर विच इज ओनली नी डीप ड्युरिंग समर. तर ही फ्रेज आपल्याला सांगते की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी फक्त गुडघ्यांपर्यंत आहे तिथे. नॉट टू स्टीप, म्हणजे फार काय स्टीप म्हणजे एकदम असा निमुळता किंवा असा कठडा नाही आहे तो. द फ्रेज डिस्क्राइब्स दॅट द बोथ बँक्स ऑफ द रिव्हर विच आर नॉट व्हेरी स्टीप, नॉट रायझिंग शार्पली. सो टोकेरी कठडा नाही आहे तो, एकदम शार्प कठडा नाही आहे, दाखवतं आपल्याला ही फ्रेज. हाऊस वर्क ऑन द रिव्हर बँक. इथे आपली फ्रेज काय दाखवते? द फ्रेज डिस्क्राइब्स दॅट वुमन वाईफ्स आर डुईंग हाऊस होल्ड वर्क. तिथे बायका, स्त्रिया घरातली कामं करतात ही फ्रेज दर्शवते. इन्स्पेक्ट ही फ्रेज काय दर्शवते बघा? द फ्रेज डिस्क्राइब्स रिव्हर्स फ्लड. ही फ्रेज दर्शवते की नदीचं पाणी फार वाढलं आहे. राईफ विथ साऊंड्स ही फ्रेज, द फ्रेज डिस्क्राइब दॅट द एअर. आणि राईफ विथ साऊंड्स ही आपल्याला हवा दर्शवते की हवेचा कसा आवाज येतो. क्वेश्चन नंबर 5. The poem describes two different pictures of the river in summer and in rainy season. Write down 4 points of the contrast in the changing scene of the river. म्हणजे आपल्याला ह्या कवितेमध्ये उन्हाळा आणि पावसाळा या 2 ऋतूंबद्दल माहिती मिळते. त्या 2 ऋतूंमध्ये काय चेंजेस होतात ते आपल्याला इथे लिहायचे. सो लिहिताना इन समर, इन मॉन्सून असंच करा. सो इन समर द लिटल रिव्हर वॉटर ओनली नी डीप. उन्हाळ्यात पाणी गुडघ्यापर्यंत असतं. इन मॉन्सून फ्लडेड रिव्हर, नदी ओसंडून वाहते. Meanders along in summer. In monsoon, currents grow strong. In summer, banks not too steep. And in monsoon, water rises, torrents swirls along. Fourth sign, no sign of slime, sands shine bright. And in monsoon, the village stirs to life with people celebrate rain. तशा प्रकारे हे 4 आपल्याला इथे फरक दिसलेले आहेत, आपण लिहिलेत. सो 6 नंबरचं फार मजेशीर आहे हे. गेस हू आय एम. कोण कोण सांगतंय बघू आता आपण. कमेंट करून मला याचं उत्तर कोण कोण सांगतं पटापट कमेंट करायचे. आय ऑलवेज रन.
आय ऑलवेज रन, आय नेवर वॉक. मी कायम पळते, मी कधीच चालत नाही. आय ऑफन मर्मर बट नेवर टॉक. मी कायम पुटपुटते पण मी कधीच बोलत नाही. आय हॅव अ बेड बट नेवर स्लीप. मला चांगला बिछाना आहे पण मी झोपत नाही. आय हॅव अ माउथ बट हार्डली ईट. मला मुख आहे पण मी खात नाही. आय लव्ह टू फॉल बट कांट क्लाइंब अप. मला पडायला आवडतं, कोसळायला आवडतं पण मला चढायला जमत नाही. गेस हू आय एम? प्लीज डोंट गिव्ह अप. ओळखा बघू मी कोण आहे आणि धीर सोडू नका. सांगा मला पटकन मी कोण आहे. कोण कोण उत्तर लिहिते चला पटापट कमेंट करा. याचं उत्तर लिहिण्या अगोदर याचा मराठी अनुवाद आपल्याला लिहायला सांगितला होता. सो त्याचा मराठी अनुवाद पण लिहा, मग मी तुम्हाला इथं उत्तर सांगते. आन्सर इथे रेडीच आहे. मी तर नेहमी धावत असते, कधीच चालत नाही. मी खूपदा कुजबुजत असते मात्र मी कधीच बोलत नाही. माझ्याकडे बिछाना आहे पण मी झोपत नाही. मला तोंड आहे पण मी खात नाही. मला कोसळायला खूप आवडतं पण वरती चढणं जमत नाही. ओळखा पाहू मी कोण, कृपया हार मानू नका. सो आन्सर आहे रिव्हर म्हणजे नदी. सो नेक्स्ट क्वेश्चन इज इमॅजिन यू वेर ॲट रिव्हर साइड क्लास पिकनिक अँड स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर while playing games. Write in about 12 to 15 lines how your classmates saved you. म्हणजे तुम्ही नदी किनारी गेलात पिकनिकला आणि तुमचा पाय सटकला, नदीमध्ये पडलात आणि तुमच्या क्लासमेट्सनी कसं वाचवलं ते 10 ते 15 ओळीमध्ये 12 ते 15 ओळीत लिहायचं आहे. सो चिल्ड्रन आता आपण लिहायला सुरुवात करूया. तुमच्या डोक्यात काही आयडिया असेल तर तुम्ही लिहा, पण माझ्या डोक्यातले आयडिया मी तुम्हाला सांगते. इन रेनी सीझन आर स्कूल took all the students for a picnic. आमच्या शाळेनं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पिकनिकला नेलं. अ पिकनिक वॉज ॲट अ रिव्हर साइड. वी ऑल किड्स वेर एक्सायटेड. आणि पिकनिक कुठे होती माहिती आहे? नदी किनारी. आणि आम्ही असे उत्साही झालो होतो. बट आर टीचर ऑलवेज कीप देअर आय ऑन अस. पण शिक्षकांची करडी नजर आमच्यावर होती. वी ऑल आर 100 स्टुडंट्स, 10 टीचर्स अँड 2 अटेंडंट्स. आम्ही सगळे 100 विद्यार्थी होतो, 10 टीचर्स होते आणि 2 अटेंडंट होते. वी ऑल केम टू आवर पिकनिक स्पॉट्स बाय बस. आम्ही सगळे बसने आलो आमच्या पिकनिक स्पॉटला. इन द बस वी वेर सिंगिंग अँड डान्सिंग. आणि आमच्या बसमध्ये आम्ही काय धिंगाणा, नुसतं गाणी बिणी मस्त नाचत आलो. आर टीचर्स वेर एन्जॉईंग विथ अस. आणि आमच्या शिक्षकांनी पण आमच्यावर मजा केली. वेन वी गेट डाऊन बाय बस आर टीचर्स टोल्ड अस टू फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन. जेव्हा आम्ही उतरलो तर शिक्षकांनी सांगितलं नीट सगळ्या सूचना पाळायच्या. वी वेर ॲग्रीड ऑन इट. आणि आम्ही त्याला सहमत झालो. All students became super excited when they saw. इथे SAW हा मलाच कळेना काय SAW saw आहे रिव्हर साइड. सम स्टुडंट्स वॉन्टेड टू एन्जॉय स्विमिंग इन द रिव्हर. काही मुलांना मजा करायची होती, पोहायचं होतं पाण्यामध्ये. बट आर टीचर डिंट अलाव. आमच्या शिक्षकांनी परवानगी नाही दिली. सो वेअर वी शुड प्ले. आम्ही विचारलं मग सांगा आम्ही कुठे खेळू. वी asked टू द टीचर. सर रिप्लाइड प्ले नियर द बँक. सरांनी सांगितलं की अरे नदी किनारी खेळा. सो गर्ल्स अँड बॉईज बाथ अँड प्ले क्लोज टू द बँक. मग काय मुलांनी नदीच्या किनारी पाणी उडवणं, खेळणं, पाण्यात बुडणं असं सुरुवात केलं. सडनली आय स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर. नेमका माझा पाय घसरला आणि मी नदीच्या पाण्यामध्ये कोसळलो. वाईल प्लेइंग गेम्स फॅक्ट वॉज आय डिडंट नो हाऊ टू स्विम. मला फॅक्ट म्हणजे काय की खरं वास्तव असं होतं की मला पोहायचं कसं माहीत नव्हतं. आय वॉज सो स्केअर्ड. मी खूप घाबरलेलो. द रिव्हर वॉज फ्लडेड विथ स्ट्रॉंग करंट्स इन इट. आणि ती नदी इतकी तुफान वाहत होती. आय शाउटेड फॉर हेल्प. मी मदतीसाठी आवाज दिला. आर टीचर्स अँड स्टुडंट्स वेअर स्केअर्ड. आणि सगळेच घाबरले होते. अँड गॅदर्ड ऑन द बँक. वन ऑफ माय क्लासमेट रॅन टुवर्ड्स द बस. आमच्यातला एक विद्यार्थी पटकन बसकडे गेला. ही ब्रॉट 1 रोप अँड टायर. त्यांनी एक दोरी आणि टायर आणला. अदर वन टाईड नॉट टू द टायर. दुसऱ्याने एक दोरी त्या टायरला बांधली. दे थ्रू टायर टुवर्ड्स मी. आणि त्यांनी तो टायर माझ्याकडे फेकला. अँड फॉर्च्युनेटली आणि नशिबानं आय होल्ड दॅट टायर. आणि मी तो टायर पकडला. दे हेल्ड दॅट रोप फर्मली पुल्ड मी टुवर्ड्स द बँक. आय वॉज अनकॉन्शियस. त्यांनी तो टायर फेकून मला ओढलं पण मी काय अत्यवस्थ झालो होतो. अ टीचर टर्न्ड मी अपसाईड डाऊन. आणि शिक्षकांनी काय केलं मला अपसाईड डाऊन झोपवलं. अँड दे रिमूव्ड वॉटर फ्रॉम माय स्टमक. आणि त्यांनी माझ्या पोटातलं पाणी काढलं. आय वॉज फ्रायटेंड फॉर सम टाईम. आणि मी प्रचंड घाबरलो होतं काही वेळासाठी. बट आय वॉज वेल आफ्टरवर्ड्स. त्यानंतर मी जरा शुद्धीवर आलो. तर अशा प्रकारे मी माझा अनुभव लिहिलेला आहे. तुम्ही तुमचा अनुभव लिहा. सो सक्सेसफुली वी हॅव फिनिश ऑल द क्वेश्चन आन्सर. मी सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहिलेली आहे. हुर्रे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटापट लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्वप्नस होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर.